नमस्कार. विवेकानंद कला सरदार दर्प सिंग वाणिज्य विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, मानसशास्त्राच्या आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आज आपण चौथ्या प्रकरणावरती चर्चा करणार आहोत. आपल्या चौथ्या प्रकरणाचं नाव आहे बोधात्मक प्रक्रिया. आपण पहिल्या प्रकरणापासून हा शब्द म्हणजे बोधात्मक प्रक्रिया किंवा मानसिक प्रक्रिया हा शब्द कायम चर्चिलेला आहे. पहिल्या प्रकरणामध्ये सुद्धा बोधात्मक प्रक्रियेच्या बाजूने मानसशास्त्रामध्ये व्यक्तिवर्तनाचा अभ्यास केला जातो किंवा व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करत असताना व्यक्तीच्या बोधात्मक प्रक्रियेला जास्त महत्त्व दिलेलं आहे हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. या ठिकाणी ज्या बोधात्मक प्रक्रिया आहेत, बोधात्मक प्रक्रिया हा झाला शास्त्रीय शब्द. याला दुसरा सोप्या भाषेतला शब्द सांगायचा झाला तर आपण याला मानसिक प्रक्रिया असं सुद्धा म्हणू शकतो. व्यक्तीच्या उच्च प्रकारच्या ज्या मानसिक प्रक्रिया आहेत अशा प्रक्रियांचा समावेश या प्रकरणामध्ये केलेला आहे आणि याच प्रक्रियांची किंवा मानसिक प्रक्रियांची चर्चा आपल्याला या प्रकरणात करायची आहे. बोधात्मक प्रक्रिया ज्या आहेत त्यामध्ये जवळपास म्हणजे व्यक्तीच्या आपल्या मेंदूच्या उच्च दर्जाच्या ज्या उच्च क्षमता आहेत अशा प्रक्रिया, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अवधान, त्यानंतर वेदन, संवेदन, अध्ययन, स्मरण, त्याचप्रमाणे विस्मरण, विचार करणे, समस्या सोडविणे, तर्क करणे या झाल्या आपल्या बोधात्मक किंवा उच्च दर्जाच्या मानसिक प्रक्रिया. या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्यापैकीच काही मानसिक प्रक्रियांचा किंवा बोधात्मक प्रक्रियांचा या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये अवधान पहिली प्रक्रिया येते, त्यानंतर संवेदन ही दुसरी प्रक्रिया आहे, त्यानंतर विचार प्रक्रिया आणि अध्ययन अशा या 4 प्रक्रियांचा अभ्यास बोधात्मक प्रक्रिया या प्रकरणामध्ये केलेला आहे. सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूयात की जसं मी आता म्हटल्याप्रमाणे की आपल्या ज्या उच्च दर्जाच्या मानसिक क्षमता आहेत या मानसिक क्षमतांचा समावेश या बोधात्मक प्रक्रियांमध्ये झालेला आहे. आपल्या प्रकरणामध्ये सुरुवातीला काही उदाहरणं दिलेली आहेत. या उदाहरणावरून आपल्याला कोणत्या कोणत्या मानसिक क्षमता आहेत त्याचा अंदाज घ्यायला सांगितलेला आहे. आता उदाहरणार्थ बघा, पहिली जी कृती दिलेली आहे पुस्तकामध्ये त्यामध्ये काही उदाहरणं जी दिलेली आहेत की पुढील उदाहरणे वाचा, त्यातील प्रत्येकात वर्णन केलेल्या बोधात्मक प्रक्रियेचे नाव शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला विचार करायला या ठिकाणी सांगितलेला आहे की ते उदाहरण वाचल्यानंतर कुठल्या बोधात्मक प्रक्रियेचा त्याच्याशी संबंध येतो हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आता उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण दिले की रीनाला ओव्हनमध्ये ठेवलेल्या पिझ्झाचा जळका वास ताबडतोब जाणवला. आलेला वास हा ताबडतोब जाणवणं हे झालं आपली संवेदनाची प्रक्रिया की त्याची जाणीव तिला झाली की तो जळका वास आहे किंवा पिझ्झा हा जळालेला आहे याची जाणीव होणं म्हणजे संवेदन ही पहिली प्रक्रिया झाली. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलेले, महेश हा मानसशास्त्राचे शिक्षक वर्गात काय शिकवत आहेत याकडे नेहमी लक्ष देतो. लक्ष देणे म्हणजेच अवधान देणे पहिली प्रक्रिया. दुसरी प्रक्रिया अवधान देणे. त्यानंतर तिसरं उदाहरण दिलेले की श्री पाटील यांना त्यांचा एक माजी विद्यार्थी अचानक भेटला. त्यांनी त्या विद्यार्थ्याचे नाव आठवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे विस्मरणात केलेली गोष्ट आठवण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे विचारांच्या आधारे. आणि त्याचबरोबर की स्मृती संचयामध्ये ज्या काही गोष्टी साठवून ठेवलेल्या होत्या त्या आठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे या ठिकाणी बोधात्मक प्रक्रिया किंवा मानसिक प्रक्रिया कुठली आली तर स्मरण प्रक्रिया किंवा स्मृती या ठिकाणी त्याचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर सैफ हा गोष्टीचे पुस्तक वाचत होता आणि त्यामुळे तो ग्रहपाठ करण्यास विसरला. स्मृतीशी रिलेटेडच असलेली दुसरी प्रक्रिया आली ती म्हणजे विस्मरण प्रक्रिया. काही घटक जे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला येतात ते अनुभव आपण आपल्या मेंदूपटलावर साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जसजसे नवीन अनुभव येतात तसतसं
जे काही आधी घेतलेले अनुभव असतात ते अनुभव पुसट होत जातात आणि पर्यायाने काही गोष्टी आपल्या विस्मरणात जातात. ही झाली विस्मरणाची प्रक्रिया. आणि शेवटचं एक उदाहरण दिलेले, सर्व फायदे व तोटे विचारात घेऊन दिनेशने त्याचा व्यवसाय बदलण्याचे ठरवले. म्हणजे एकंदरीत सारासार परिस्थितीचा पूर्णपणे विचार केला, म्हणजे विचार ही मानसिक प्रक्रिया त्या ठिकाणी उपयोगात आली. या झाल्या आपल्या बोधात्मक प्रक्रिया किंवा उच्च दर्जाच्या मानसिक प्रक्रिया. आता सुरुवातीला आपण पहिला घटक या ठिकाणी बघूया. पहिला जी मानसिक प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली बोधात्मक प्रक्रियेमधली ती म्हणजे अवधान. अवधान कशाला म्हणायचं, तर जसं साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या घटकाकडे तुम्ही तुमचं लक्ष ज्या वेळेला केंद्रित करता, ते लक्ष केंद्रित करणं म्हणजे त्या घटकाकडे तुम्ही दिलेलं अवधान होय. शास्त्रीय शब्द झाला अवधान, आणि साध्या सोप्या भाषेमध्ये किंवा व्यावहारिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे म्हणजे अवधान होय. अजून स्पष्टीकरणाच्या स्वरूपात सांगायचं झालं तर आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दीपकांची आपल्याला जाणीव होत असते. ही जाणीव कशाच्या मार्फत होत असते आपल्याला, तर आपल्याला जी 5 इंद्रिय पंचेंद्रिय मिळालेली आहेत, या पंचेंद्रियाच्या मार्फत आपल्याला सभोवतालच्या उद्दीपकांची जाणीव होत असते. डोळ्याच्या आधारे आपल्याला वस्तू दिसतात, कानाच्या आधारे आपल्याला कान या इंद्रियांच्या आधारे आपल्याला आवाज ऐकू येतो, त्यानंतर नाक या इंद्रियाच्या आधारे आपल्याला वातावरणातला गंध कळतो, त्वचेच्या आधारे आपल्याला स्पर्श कळतो. म्हणजे या पंचेंद्रियांच्या मार्फत आपल्याला सभोवतालच्या उद्दीपकांची जाणीव होते. आणि ज्या वेळेला मग त्याच्यातूनच त्यांनी अवधानाची व्याख्या सांगितलेली की परंतु सभोवतालच्या सर्वच उद्दीपकांकडे आपण लक्ष देतो का, तर देत नाही. जो उद्दीपक आपल्याला महत्त्वाचा वाटतो त्याच उद्दीपकाला आपण आपल्या जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच या ठिकाणी अवधान असं म्हटलेलं आहे. आपण रस्त्याने जातो, रस्त्याने अनेक दुकानं दिसतात आपल्याला नेमकं ज्या दुकानातून खरेदी करायची आहे त्याच दुकानाकडे आपलं जास्तीत जास्त लक्ष असतं, किंबहुना त्याच दुकानाच्या दिशेने आपला जाण्याचा प्रयत्न असतो. आपण उगीच रस्त्याने इकडे तिकडे भटकत राहत नाही. अनेक तुम्ही घरातून एखादी खरेदी करण्यासाठी बाहेर गेलात, तुम्हाला जर कपड्यांची खरेदी करायची असेल तर तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाणार नाही, तुम्ही बरोबर गुलमंडीच्याच रस्त्याने जाणार, कारण गुलमंडी या ठिकाणावर कपड्यांची दुकानं भरपूर आहेत याची माहिती आपल्याला असते. म्हणजे घरातून निघतानाच आपली ती विचार प्रक्रिया पूर्ण झालेली असते की आपल्याला कोणत्या भागात जायचंय, कोणत्या दुकानात जायचंय, कुठून आपल्याला कपडे खरेदी करायचे. जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे अवधान होय. आता अवधानाच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहे, अवधान खरं तर ही आपली निवडक प्रक्रिया आहे. कारण निवडक का म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर आपल्या सभोवताली अनेक उद्दीपक असतात, या अनेक उद्दीपकांमधून आपण एखाद्याच उद्दीपकाची निवड करतो जो उद्दीपक आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो, अशा उद्दीपकाची आपण निवड करतो. म्हणून अवधान ही निवडक प्रक्रिया आहे. या ठिकाणी अवधानाच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत, पहिली व्याख्या गिलफोर्ड यांनी दिलेली आहे. गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञांनी जी व्याख्या केलेली आहे ती अशी: जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती व घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. वस्तू, व्यक्ती किंवा घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया. अनेक उद्दीपक आहे तुमच्या समोर, अनेक उद्दीपकांमधून तुम्हाला जो उद्दीपक महत्त्वाचा वाटतो त्याच उद्दीपकाला तुम्ही तुमच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करता, अशी प्रक्रिया म्हणजे अवधान होय. त्यानंतर दुसरी व्याख्या जी केलेली आहे ती नॉर्मन मन या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. ती या पद्धतीची व्याख्या आहे: ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे काही ठराविक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. परत बोधात्मक शब्द या ठिकाणी आला. बोधात्मक म्हणजे जाणीवेचे क्षेत्र. म्हणून व्याख्येमध्ये उल्लेख तसा केलेला आहे की ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे पंचेंद्रियाच्या साह्याने आपली ही मानसिक प्रक्रिया पूर्ण होत असते. मग डोळ्याच्या माध्यमातून ती वस्तू आपल्याला दिसते, किंवा आवाजाच्या माध्यमातून त्या वस्तूचा आपल्याला, किंवा त्या व्यक्तीच्या आवाजाच्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्तीची जाणीव होते. या
जा या मानसिक प्रक्रियांच्या आधारे तुम्ही एखाद्या घटकाला तुमच्या जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करता, अशी प्रक्रिया म्हणजे मानसिक अवधानाची प्रक्रिया होय. त्यानंतर आणखी या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे आपल्यासाठी की जाणीवेच्या केंद्रस्थानी आपण उद्दीपकाला आणत असतो हे जरी खरं, जसं वर्गामध्ये शिक्षक शिकवतात, फळ्यावर काही मुद्दे लिहून देतात. मुद्दे लिहून देत असताना आपण काय करतो की वर्गाच्या बाहेर गोंधळ चालू असतो, वर्गात सर शिकवत असतात, तरी सुद्धा आपण काय करतो, एकदा बाहेर नजर टाकतो, परत शिक्षकाच्या शिकवण्याकडे लक्ष देतो. फळ्यावर नेमकं काय लिहिलेलं आहे, आपली वही उघडणं, लिहिण्याची प्रक्रिया करणं, एखादा शब्द विसरला की परत फळ्याकडे बघणं, ह्या सगळ्या क्रिया आपण करत असताना अनेक उद्दीपक मध्ये मध्ये अडथळा करणारे असतात, पण तरी सुद्धा या सगळ्या उद्दीपकांना आपण बाजूला करत असतो आणि मूळ घटकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करत असतो. अशी प्रक्रिया म्हणजे अवधान होय. त्यानंतर अवधानाच्या काही काही बाजू सांगितलेल्या आहेत. अवधानाची काही अंग किंवा बाजू असा शब्द, असं हेडिंग आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तत्पूर्वी अजून एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा येतो. एक कृती तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी की आपणास माहित आहे का. यामध्ये उद्दीपकाची तीव्रता, उद्दीपकाचे आकारमान, उद्दीपकाची पुनरावृत्ती, उद्दीपकाची हालचाल इत्यादी अवधानावर परिणाम करणारे वस्तुनिष्ठ घटक आहेत. काय म्हटलंय, उद्दीपकाची तीव्रता, आलेला उद्दीपक किती तीव्र गतीनं आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे, त्यानुसार सुद्धा त्या उद्दीपकाकडे आपलं लक्ष जाईल अथवा लक्ष जाणार नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही शांतपणे अभ्यास करत बसलेला आहात आणि अचानक धपदिशी पडल्याचा आवाज आला की तुम्ही लगेच जागच्या जागीच दचकता. म्हणजे तुमची पूर्ण तंद्री अभ्यासात लागलेली असते आणि अशा वेळेला अचानक झालेला मोठा आवाजाची तीव्रता ही जास्त असते, पर्यायाने त्या उद्दीपकाकडे आपलं लक्ष जातं. हे झाले वस्तुनिष्ठ घटक. किंवा उद्दीपकाची हालचाल, किती तीव्र गतीनं तो उद्दीपक आपल्या समोर आलेला आहे, त्याच्यातली हालचाल आपल्या लक्षात, की त्या हालचालीमुळे, त्या उद्दीपकाच्या गतीमुळे आपलं लक्ष त्याकडे वेधल्या जात असतं. याच्याबरोबरच काही व्यक्तिनिष्ठ घटक सुद्धा आहेत. व्यक्तिनिष्ठ घटक कुठले सांगितले की अभिरुची, प्रेरणा, मनस्थिती आणि अभिवृत्ती इत्यादी घटक सुद्धा आपल्या अवधान कक्षेवर किंवा आपल्या अवधान देण्यावर परिणाम करणारे असतात. अभिरुची, प्रेरणा, मनस्थिती आणि अभिवृत्ती म्हणजे व्यक्तीशी निगडित असलेले हे घटक आहे की व्यक्तीचं त्या उद्दीपकाकडे, म्हणजे जसं एखाद्या एखादे टीचर तुम्हाला आवडणारे असतील किंवा एखादा विषय तुमच्या आवडीचा असेल, तर साहजिक आवडीचा विषय असला की त्या ठिकाणी आपण मन लावून लक्ष देत असतो. परंतु एखादा विषय आपल्याला खूप अवघड जाणारा असेल आणि त्यातल्या त्यात तो विषय शिकवणारे सर सुद्धा किंवा शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी तो विषय अजून क्लिष्ट करून समजून सांगणारे असतील, तर मग मात्र तो विषय आपल्या डोक्यावरून जात असतो. पर्यायाने त्या ठिकाणी त्या वर्गामध्ये आपलं लक्ष लागत नाही, म्हणजे आपली मनस्थिती त्या ठिकाणी ऐकण्याची नसते. पर्यायाने आपण त्या अध्ययन घटकावर आपलं लक्ष केंद्रित करू शकत नाही. हे झाले व्यक्तिनिष्ठ घटक. काही वेळेला आपल्यालाही काही अशा, आपली काही मनस्थिती अशी असते की बरं वाटत नाही, खूप डोकं दुखायला लागलं, अशा वेळेला आपण एखाद्या घटकाकडे अवधान केंद्रित करू शकत नाही. हे झाले व्यक्तिनिष्ठ घटक. उद्दीपकाची तीव्रता, उद्दीपकाची हालचाल, त्यानंतर उद्दीपकाची पुनरावृत्ती आणि उद्दीपकाचे आकारमान हे झाले वस्तुनिष्ठ घटक. आणि व्यक्तीशी निगडित असलेले घटक म्हणजे प्रेरणा, मनस्थिती, अभिरुची आणि अभिवृत्ती. त्यानंतर पुढचा मुद्दा घेऊया आपण, अवधानाची अंग किंवा अवधानाची बाजू. यामध्ये 4 मुद्दे सांगितलेले आहेत किंवा 4 बाजू सांगितलेले आहेत. एक म्हणजे अवधान कक्षा, दुसरं अवधान विकर्षण, तिसरं अवधान विभाजन आणि अवधान दोलन. त्यापैकी पहिला आपण बघूया अवधान कक्षा. अवधान कक्षा कशाला म्हणायचं, तर व्यक्ती एकाच दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकाकडे लक्ष देऊ शकते ती संख्या म्हणजे आपली अवधान कक्षा होय. व्यक्ती एका दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते अशी संख्या म्हणजे आपली अवधान कक्षा होय. आणि आपली अवधान कक्षा ही मर्यादित असते. म्हणजे एका दृष्टिक्षेपात आपण किती अंक किंवा किती अक्षर किंवा किती उद्दीपक बघू शकतो याची सुद्धा आपली मर्यादा ठरलेली असते. आणि म्हणूनच सामान्यतः व्यक्तीची अवधान कक्षा ही 7 ते 8 अंकापर्यंत किंवा अक्षरांपर्यंत
मर्यादित असते. म्हणून आपल्याकडे बघा वाहनांचे नंबर, गाडीचे जे नंबर असतात ते नंबर 7 किंवा 8 अंकांच्या पलीकडले नसतात. किंवा आपण आता जसं मोबाईल नंबर लक्षात ठेवतो, तो मोबाईल नंबर लक्षात ठेवत असताना मोबाईल नंबर किती अंकी असतो? 10 अंकी असतो. मग तो लक्षात ठेवत असताना आपण त्या ठिकाणी त्याचा समूह करत असतो. काही जण 3चा समूह करतात, काही जण 2चा समूह करतात आणि त्या पद्धतीनं तो मोबाईल नंबर आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. किंवा आधी जे लँडलाईन फोन असायचे, टेलिफोन नंबर्स असायचे, हे सुद्धा 6 अंकांच्या वर हे नंबर असायचे नाही. त्याला कारण म्हणजे आपली अवधान कक्षा म्हणजे एका दृष्टिक्षेपात आपण किती अंक किती उद्दीपक लक्षात ठेवू शकतो यावरून ही अवधान कक्षा निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणून सामान्यतः व्यक्तीची अवधान कक्षा ही 7 ते 8 अंकापर्यंत असते. परंतु ज्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्ती असतात तर अशा व्यक्ती ह्या तुरळक असतात. अशा व्यक्तींची अवधान कक्षा ही 8च्या पुढे म्हणजे 9 अंकांपर्यंत सुद्धा असू शकते. उदाहरण या ठिकाणी तेच मी जे सांगितलेले तेच उदाहरण दिले की सरावामुळे टेलिफोन ऑपरेटर किंवा टंक लेखक यांची अवधान विस्तार कक्षा ही सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक असू शकते. म्हणजे जसं मी म्हटलं की कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तींना साधारणतः 9 अंकांच्या पुढं किंवा काही व्यक्ती टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत असतात आणि कामाची त्यांना इतकी सवय झालेली असते की त्या सवयीचा परिणाम म्हणून अशा व्यक्तींची अवधान कक्षा ही जास्त असू शकते. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे अवधान विकर्षण. अवधान विकर्षण विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते, यालाच अवधानाचे विकर्षण असे म्हणतात. काय म्हटलं या ठिकाणी की एका उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यानंतर अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे दुसऱ्या उद्दीपकाकडे आपले लक्ष जाते, याला म्हणायचं अवधान विकर्षण. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अवधानामध्ये येणारे अडथळे. आणि हे अडथळे जसं आत्ता सांगितलं की काही वस्तुनिष्ठ घटक आणि काही व्यक्तिनिष्ठ घटक या दोनही घटकांच्या मार्फत हे अडथळे येऊ शकतात. आणि म्हणून काही वेळेला अवधान देण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते किंवा अडथळे येतात. जसं मी उदाहरण सांगितलं की शिक्षक वर्गात शिकवत आहेत, क्लास शिकवणं चालू आहे, व्यवस्थित सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षकांच्या बोलण्याकडे आहे, शिक्षकही अगदी तल्लीन होऊन शिकवत आहेत आणि अशा वेळेला अचानक एखादा विद्यार्थी पळत पळत वर्गामध्ये येऊन उभा राहतो. तो जितक्या तीव्रतेनं आलेला आहे आणि तुमची जी अध्यापनाची तंद्री लागलेली असते त्याच्यामध्ये त्याचं अचानक येण्यानं जी अडथळा आलेला असतो, असा अडथळा म्हणजे अवधानाचं विकर्षण होय. आणि हे विकर्षण दोनही घटकांच्या मार्फत होऊ शकतं की बाह्य घटकांमुळे म्हणजे वातावरणातील घटकांमुळे आणि त्याचबरोबर व्यक्तिनिष्ठ घटक म्हणजे त्या व्यक्तीशी रिलेटेड असलेले काही घटक. व्यक्तीशी रिलेटेड व्यक्तीची प्रेरणा, व्यक्तीची मनस्थिती की त्या वातावरणामध्ये त्या परिस्थितीमध्ये तिची मनस्थिती कशी आहे, त्या घटकाकडे लक्ष देण्याचे आहे किंवा नाही, या बाबी सुद्धा अवधान विकर्षणामध्ये महत्त्वाच्या ठरतात. काही वेळेला वर्गामध्ये तुम्ही सर शिकवतायत पण अचानक तुमच्या पोटामध्ये कळ यायला लागते, पोट दुखायला लागतं, तर साहजिकच ही शारीरिक हा अंतर्गत घटक झालेला असतो. पर्यायाने त्यावेळेला सर काय शिकवतात याकडे आपलं पूर्णतः दुर्लक्ष होतं, त्याला म्हणायचं अवधान विकर्षण. अवधान विकर्षणामध्ये बाह्य घटक आणि अंतर्गत घटक या दोनही घटकांचा समावेश होत असतो. पुस्तकामध्ये तुमच्यासाठी एक कृती दिलेली की अवधान विकर्षण, जसं आता उदाहरण सांगितलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटले की पुढील विकर्षकांमुळे होऊ शकणारे अवधान विकर्षण कमी करून अभ्यासातील अवधान कसे वाढवता येईल याबाबत तुमच्या शिक्षकांशी चर्चा करा. आता सध्या तर आपल्याला कोणाला भेटता येत नाहीये, आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातूनच अशा पद्धतीच्या हे शिकवणं आपलं चालू आहे. तर मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, फक्त कृती वाचायची. कृती वाचल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचंय. मी वारंवार प्रत्येक पहिल्या चॅप्टर पासून तुम्हाला कृतीच्या संदर्भात माहिती देत आहे. ती माहिती यासाठी देत आहे की वर्षाच्या शेवटी आपलं जे 20 मार्काचं प्रकल्प कार्य आहे ते प्रकल्प कार्य या कृतींवरच आधारित राहणार आहे आणि पर्यायाने तुम्हाला
त्या ठिकाणी विचारलेले जे काही प्रश्न असतील किंवा काही कृती दिलेले असतील किंवा काही मानसशास्त्रीय चाचण्यांचा उल्लेख केलेला असेल, तर या सगळ्यांची तुम्हाला माहिती असावी यासाठी आपल्या पुस्तकामध्ये दिलेले जेवढ्या काही कृती आहेत त्या कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी जसं चर्चा करायला सांगितलेली की काय सांगितलं, पहिला मुद्दा सांगितलाय प्रसार माध्यमे. प्रसार माध्यमे, त्यानंतर मोबाईलमधील गेम्स, त्यानंतर परिस्थितीजन्य विकर्षण आणि शारीरिक अस्वस्थता. आता शारीरिक अस्वस्थता जसं मी उदाहरण सांगितलं की पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, तर जे काही काम आपण करतो त्या कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही. किंवा जसं प्रसार माध्यम सांगितले, तुम्ही अभ्यास करत बसलाय, शेजारच्या घरामधून अचानक चित्रपट गीतांचा आवाज यायला लागतात आणि गीतं नेमके तुमच्या आवडीचे असतील तर तुमचं अभ्यासात लक्ष लागेल का? लागणार नाही. त्या आवडीच्या गाण्याकडेच आपलं लक्ष जाणार. म्हणजे या प्रसार माध्यमांमुळे सुद्धा आपल्या अवधानामध्ये अडथळा येऊ शकतो असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ती चर्चा करायची आहे. त्यानंतर आपला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अवधान विभाजन. अवधान विभाजन म्हणजे याला अवधान विभाजन कशाला म्हणायचं, तर काही व्यक्ती एकाच वेळी दोन गोष्टी करताना आपण पाहतो किंवा किंबहुना आपण सुद्धा अशा दोन गोष्टी करत असतो. आपलं सगळ्यात आवडीचं काम असतं की जेवायला बसायचं आणि टीव्ही ऑन करायचा, टीव्हीकडे बघायचं आणि इकडे जेवणाची क्रिया करायची. या दोन क्रिया एकाच वेळेला आपण करत असतो. विभाजन म्हणजे काय, तर एकाच वेळेला दोन गोष्टी करणं. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण वर करणे, आपल्याला एकाच वेळेला दोन गोष्टी करताना व्यक्ती दिसते, परंतु प्रत्यक्षात आपल्याकडनं अवधानाचं विभाजन हे शक्य नसतं. बऱ्याचदा आपण पाहतो मोटरसायकलवर दोन व्यक्ती चाललेले असतात. त्या दोन व्यक्ती, एक व्यक्ती गाडी चालवत असते आणि दुसरी व्यक्ती पाठीमागे बसलेली असते आणि दोघांचाही संवाद चालू असतो. बऱ्याचदा तर आपण हेही ऐकतो की त्यांच्यातला संवाद हा खूप मोठमोठ्यानं चाललेला असतो. मग ह्या दोन क्रिया चाललेल्या असतात. एकीकडे समोरची व्यक्ती गाडी चालवतीये आणि एकीकडे पाठीमागच्या व्यक्तीशी बोलतीये सुद्धा. म्हणजे ह्या दोन क्रिया एकाच वेळी चालू असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की ज्या वेळेला व्यक्तीकडनं एकाच वेळेला दोन क्रिया होत असतात, त्यातली एक क्रिया ही यांत्रिक पद्धतीने घडत असते आणि दुसऱ्या क्रियावर मात्र व्यक्तीचं पूर्णपणे लक्ष असतं. जसं उदाहरण पुस्तकामध्ये दिलेले की उदाहरणार्थ जेवणे आणि पेपर वाचणे, तसेच विणकाम करणे, टीव्ही पाहणे. परंतु खऱ्या अर्थाने व्यक्ती एकाच वेळी दोन गोष्टींकडे अवधान देऊ शकत नाही. या दोनही, जसं मी उदाहरण सांगितले की एकीकडे तुम्ही टीव्ही पाहताय, एकीकडे जेवण करताय, या दोनही क्रियामध्ये एक क्रिया आपली यांत्रिक पद्धतीने चाललेली असते. जसं पुस्तकातलं उदाहरण सांगितलं की विणकाम करणे आणि टीव्ही पाहणे, या उदाहरणामध्ये व्यक्ती एक क्रिया यांत्रिक पद्धतीने करत असते व दुसऱ्या क्रियेकडे तिने पूर्णपणे लक्ष दिलेले असते. यांत्रिक पद्धतीने जी क्रिया आपण करत असतो ती क्रिया करण्याचा जो आपल्याला सराव झालेला असतो, त्या सरावाचा परिणाम म्हणून त्या क्रियेकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज भासत नसते. जेवणाची क्रिया चालू आहे, समोर टीव्ही पाहणं चालू आहे, टीव्हीवरचा जो काही प्रसंग चालू असेल, सिरियल असेल, चित्रपट असेल, तो अगदी तुम्ही तल्लीन होऊन पाहत असता. ताटाकडे तुम्हाला पाहायची गरज नसते. तुम्हाला ताट समोर आहे, माहिती आहे, आणि बरोबर जसं ज्या वेळेला हाताला पोळी लागत नाही त्यावेळेला आपलं लक्ष खाली ताटाकडे जातं. म्हणजे आधी काय करत होतो आपण, यांत्रिक पद्धतीने आपली क्रिया चाललेली असते की कुठं पोळी आहे, कुठं भाजी आहे, कुठं भात आहे, कुठं वरण आहे, आपल्याला माहिती आहे. ताट एकदा पाहिलेलं आहे आपण, साहजिकच आहे त्या ठिकाणी ती क्रिया यांत्रिक पद्धतीने चाललेली असते. ज्या वेळेला तुम्ही ताटाकडे लक्ष देता त्यावेळेला टीव्हीवर पाहत असलेला जो काही प्रोग्राम असेल, जे काही चित्रपट असेल, सिरियल असेल, तिथे मात्र तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असतं. किंवा गाडी चालवताना जे उदाहरण मी सांगितलं की गाडीवर दोन व्यक्ती चाललेले आहेत, एक गाडी चालवते, मागच्या व्यक्तीशी संवाद करते, पण ज्या वेळेला स्पीड ब्रेकर येतो त्यावेळेला तिचा संवाद थांबतो आणि स्पीड ब्रेकर आली की बरोबर ब्रेक दाबला जातो, गाडी हळू पुढे घेतली जाते आणि नंतर पुढचा संवाद कंप्लीट केला जात असतो. म्हणजे या ठिकाणी एक क्रिया ही यांत्रिक पद्धतीने होत असते आणि दुसरी क्रिया ही पूर्णपणे लक्ष देऊन केली जात असते. म्हणूनच या ठिकाणी असं म्हणता येतं आपल्याला की व्यक्ती एकाच वेळेला दोन क्रिया करू शकत नाही, परंतु ज्या क्रिया करण्याची व्यक्तीला वारंवार सवय झालेली असते, सराव झालेला असतो, अशा क्रिया व्यक्तीकडनं शक्य होत असतात, एका वेळेला दोन क्रिया करणं. त्यानंतर
आता या ठिकाणी अजून एक अवधान विभाजनाच्या संदर्भात तुमच्यासाठी उदाहरण दिलेले की एखाद्या व्यक्तीला, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला वर्तमानपत्र वाचणे आणि सुईत दोरा ओवणे अशी 2 कार्य एकाच वेळी करण्यास सांगितली असता व्यक्ती कोणतेही कार्य सफाईदारपणे करू शकत नाही. साहजिक आहे, पेपर वाचायचा आहे तर लक्ष देऊनच वाचावं लागेल आणि सुईत दोरा ओवायचा आहे तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचं लक्ष एकाग्र करावं लागेल की सुईमध्ये दोरा व्यवस्थितपणे गेला पाहिजे, त्यावेळेला आपण पेपर वाचू शकणार नाही. म्हणजे या पद्धतीनं. त्यानंतर अवधान विभाजनाच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी एक प्रयोग करायला सांगितलेला आहे. प्रयोग करून बघायला हरकत नाही, सोपा आहे, घरच्या घरी तुम्हाला तो प्रयोग करता येतो. फक्त मी उल्लेख करून सांगते की स्वतःवर पुढील प्रयोग करा. अवधान विभाजन शक्य आहे किंवा नाही ते तुम्ही स्वतः तपासून बघा. त्यामध्ये पहिली क्रिया सांगितलेली आहे. क्रिया 1, एका मिनिटाच्या कालावधीसाठी ए ते झेड अक्षर न थांबता लिहा. झेड पर्यंत पोहोचल्यास पुन्हा ए पासून सुरुवात करा आणि चुकांची नोंद करा. काय म्हटले त्यांनी की पहिल्या क्रियामध्ये एका मिनिटाच्या कालावधीसाठी ए ते झेड अक्षरे न थांबता लिहा. झेड पर्यंत पोहोचल्यास पुन्हा ए पासून सुरुवात करा आणि किती चुका होतात याची नोंद करा. या संदर्भातला हा प्रयोग दिलेला आहे की अवधान विभाजन खरंच शक्य आहे का हे तपासून पाहायचं असेल तर अशा पद्धतीचा प्रयोग आपण करून पाहू शकतो. आणि त्यानंतर आता शेवटचा आपला मुद्दा येतो तो म्हणजे अवधान दोलन. अवधान दोलन कशाला म्हणायचं तर आपण दीर्घकाळ एकाच उद्दीपकाकडे अवधान देऊ शकत नाही. आपले अवधान काही सेकंदासाठी एका उद्दीपकावरून दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते व तेथून पुन्हा मूळ उद्दीपकाकडे येते. यालाच अवधानाचे आंदोलन असे म्हणतात किंवा अवधानाचे दोलन असे म्हणतात. थकवा, अभिरुचीची कमतरता, दुसऱ्या उद्दीपकाचे अधिक आकर्षक स्वरूप इत्यादी कारणांमुळे अवधानाचे आंदोलन किंवा अवधानाचे दोलन हे घडून येते. आपण अवधानाचं विकर्षण जे बघितलंय किंवा मी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं की तुम्ही शांतपणे अभ्यास करत बसलेला आहात आणि अचानक मोठा आवाज होतो, तो आवाज झाल्याबरोबर तुमचं लक्ष विचलित होतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही तुमच्या खोलीमध्ये अभ्यास करत आहात, अभ्यास करताना तुम्ही तुमचं पुस्तक वाचताय किंवा जे काही लिखाण काम असेल ते लिखाण काम करताय, हे करत असताना तुमच्या टेबलावर असलेल्या किंवा तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी असलेल्या इतर वस्तूंकडे सुद्धा सराईतपणे आपलं लक्ष जात असतं. वर्गामधला अनुभव सांगायचा झाला तर वर्गात शिक्षक शिकवतात तर तुम्ही टक लावून शिक्षकाकडे बघत नाही, कधी फळ्याकडे बघता, कधी खिडकीकडे बघता, कधी दरवाजाकडे बघता, शेजारच्या मित्रांनो वहीत काय लिहिलेलं आहे किंवा शेजारचा मित्र काय करतोय, सहज सराईतपणे या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात असतं. त्यालाच अवधान दोलन असं म्हटलेलं आहे. म्हणून इथं उदाहरण पण तुम्हाला दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमचे शिक्षक काय शिकवत आहे याकडे अवधान देत असता तेव्हा काही क्षणासाठी तुमचे अवधान शेजारी बसलेल्या मित्राकडे किंवा वर्गाबाहेर उभ्या असलेल्या शिपायाकडे जाते व परत तुमचे शिक्षक काय शिकवत आहे याकडे तुमचे अवधान जाते. म्हणजे जाणीवेच्या केंद्रस्थानी आपण अवधानाची व्याख्याच काय केलेली आहे तर जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची निवडक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. आणि हे अवधान घडून येत असताना सभोवतालचे अनेक घटक त्यामध्ये प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ज्या वेळेला एखादा घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यावेळेला आपण या सगळ्या घटकांकडे दुर्लक्ष करतो आणि जो घटक आपल्याला जास्त महत्त्वाचा असतो त्याच घटकाकडे लक्ष देण्याची आपल्याकडनं प्रक्रिया घडून येत असते. परंतु ही प्रक्रिया घडून येत असताना या चारही बाजूने ही प्रक्रिया घडून येत असते. म्हणजे अवधान कक्षा, अवधान विकर्षण, अवधान विभाजन आणि अवधानाचे दोलन या चारही बाजूंनी आपल्याकडनं अवधानाची प्रक्रिया ही घडून येत असते. या ठिकाणी आपला बोधात्मक प्रक्रियेमधला पहिला अवधान हा घटक संपलेला आहे. यानंतरचा पुढचा घटक आपण नंतरच्या लेक्चरमध्ये अभ्यासू. धन्यवाद.